ब्रेकनंतर लाडकी बहिणीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता तर त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे। 1500 रुपये जमा झालेले आहेत। हा 10वा हप्ता आहे। मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती आहे। लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। 10वा हप्ता आता प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतोय। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून खात्यामध्ये वितरित झालेला आहे। पुढचे अपडेट ऐकण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला नक्कीच माझ्या बहिणींना यातून हेल्प होईल। ठीक आहे, तर मला सुद्धा हप्ता आलेला आहे, तर तुम्हा बहिणींना हा हप्ता आलेला आहे की नाही ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकू शकता की लाडकी बहीण योजना 11वा हप्ता वाटप आज लाडक्या बहिणींना 11 मेचा 11वा हप्ता वाटप झाला आहे। तर तुम्हाला माहिती का 3000 रुपये वाटप होणार आहे। पहिले जो हप्ता येणार आहे तुम्हाला 1500 रुपये येणार आहे आणि मग त्यानंतर 4-5 दिवसांनी परत तुम्हाला 1500 रुपये हप्ता येणार आहे। तर ही जी अपडेट आहे तुम्हाला एक न्यूज मी दाखवते बघा, मी तुम्हाला आता न्यूजसुद्धा दाखवते, तर ती न्यूज तुम्ही बघू शकता। आणि ही जी न्यूज आहे ही आत्ताच आम्ही ऐकली आहे आणि तसंच हा जो हप्ता आहे हा वितरणाला सुरुवात झाली। तर खूप एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा याची म्हणजे सुरुवात झाली आहे, मुंबईमध्ये पण सुरुवात झाली आहे हप्ता वितरणाची। खूप जणांना पैसे आले। ज्यांना नाही आलेले असेल त्यांनी त्या बहिणींनी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आले की नाही आले। तर आणि ज्यांना आले असेल त्यांनी सुद्धा सांगा की किती आले आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले, किती नाही मिळाले। तर तसंच आहे की आतापर्यंत ज्या बहिणींना जे काही हप्ते मिळाले, ठीक आहे, मला आतापर्यंत जे काही हप्ते मिळाले, मला आतापर्यंत 11 हप्ते मिळाले। तर नक्कीच तुम्हाला सुद्धा सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आणि किती नाही। तर मला आतापर्यंत जो हप्ता मिळाला आहे तो 11 हप्ते मिळालेले आहे। बघा, मी यामध्ये सांगितलेलं आहे, मी अजून एक न्यूज घेऊन आलेली आहे। ती न्यूज बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, कारण की त्यामध्ये मी पूर्ण अपडेट दिलेली आहे। तर तुम्ही ती पूर्ण अपडेट बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे केव्हा येणार आहे आणि कधी येणार आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला हे 3000 रुपये केव्हा जमा होणार आहे ही सुद्धा अपडेट मी या व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेली आहे। तर बघा, अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 11वा हप्ता आहे तो वाटप झालेला आहे आणि आतापर्यंत खूप बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता वाटप झालेला आहे। तसंच आहे की तुम्हा बहिणींना सुद्धा हप्ता वाटप झाले असेल, तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करू शकता किंवा ज्यांच्याकडे फोनपे असेल किंवा ATM असेल, जे काही असेल तर ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता तुमचा हप्ता आलेला आहे की नाही। तसंच आहे की कुणाकुणाला मेसेजद्वारे सुद्धा समजते की हप्ता आला आहे की नाही आला आहे, तर तुम्ही ते बघू शकता। ठीक आहे, आता जी न्यूज आहे तर तुम्ही ती न्यूज बघू शकता। मी ती न्यूज तुम्हाला सांगितलेली आहे बघा, पुढे पण मी दाखवते, ठीक आहे। तर ती न्यूज तुम्ही नीट ऐका आणि मग तुम्हाला कळेल, ठीक आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू। ब्रेकनंतर लाडकी बहिणीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता तर त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे। 1500 रुपये जमा झालेले आहेत। हा 10वा हप्ता आहे। मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती आहे। लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। 10वा हप्ता आता प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतोय।